भीमथडी जत्रेला या आणि एन्जॉय करा. ओके, परफेक्ट. यू टू. हराची स्त्रिया सुंदर आहेत. हा खेकडा थाळी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या अजून एका ब्लॉग सिरीज मध्ये. तर मी आज आलो आहे कृषी महाविद्यालय पुणे याच्या ग्राउंडला भीमथडी जत्रा अटेंड करायला. सकाळी 10 वाजल्यापासून ती संध्याकाळी 10 पर्यंत असणार आहे. मी हे तिकीट घेतलेलं आहे. तुम्हाला एक 60 रुपयामध्ये तिकीट मिळेल. तिकीट काउंटर त्या शेजारी आहे. जाऊयात आणि एक्सप्लोर करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला पूर्णपणे या भीमथडी जत्रेचा मी एक अनुभव देणार आहे. तर आलेलो आहे मी आतमध्ये भीमथडी जत्रेच्या ठिकाणी. तालुक्यात जिल्ह्यामध्ये गाव्या भागात गुजरात, काठवाड, सुरत, सोलापूर, कोल्हापूर, महाराष्ट्रात नंदी फिरतो. त्या नंदीचा प्रत्येक गावात खेळ होतो. प्लास्टिक बॉटल पासून वेलची तेल बनवलेली आहे. तर या ठिकाणी बॉटल पासून एक झुंबर बनवण्यात आलेला आहे. हातापासून विणलेल्या साड्या आहेत बरेच, तुम्ही पाहू शकता. सगळ्यात महाग आहे कारण ह्याला 2 पल्लू आहेत आणि बाकी नॉर्मल साडीजला 1 पल्लू असतो. आणि ह्याला प्युअर सिल्क वापरले मलबेरीचं. ती आहे ब्ल्यू वाली, ती पण 16,000ची. ह्याला टेम्पल बॉर्डर आहे. आणि ही कॉटनच्या आहेत बाकीच्या साड्या. ही प्युअर खन मध्ये साडी आहे. क्या प्राइस है उसकी? 1250. ओके. पूरा वुडन का मटेरियल? हाँ, पूरा वुडन का है. नीम की लकड़ी से बना है पूरा. और पूरा सिंगल पीस है. कहीं पर भी जॉइंट वगैरह नहीं है. ऐसा पूरा सिंगल पीस है अपना. किचनचं सर्व सामान मिळत आहे. लिंबाच्या लाकडापासून बनवलेला आहे. एकदम सिंगल पीस आहे. एक ही लकड़ी से उसको एक ही लकड़ी से बना है. किधर भी जॉइंट नहीं है. जॉइंट नहीं दिख रहा. नहीं. यहाँ पहा एकदम खलबत्ता आहे छोटासा सुंदर असा. 850 रुपीज मध्ये पूर्णपणे लाकडाने बनवलेल्या ह्या शोभेच्या वस्तू आहेत. तुम्ही पाहू शकता. पूर्णपणे वुडन आहे 100%. हे लॅम्प्स आहेत. त्यानंतर तुम्हाला पाट मिळतील तिकडे. एक घुंगरू का प्राइस है 10 रुपीज. ओडिसाच्या कारागिरापासून बनवलेले हे दागिने आहेत. तुम्ही पाहू शकता की चांदीमध्ये बनवले आहेत. डाग आहेत. झुमके पण एक प्रकारचे सुंदर आहेत. आणि प्लास्टिक पासून बनवलेले आहे. हे सगळं प्लास्टिक पासून बनवलेलं आहे. अजून काय काय आहेत मटेरियल मध्ये? आमच्याकडे हे हार्ड प्लास्टिक पासून ऑरिगॅमी इंटरलॉकिंग टेक्निक पासून बनवलेलं आहे. वी हॅव दीज बुक्स ऑल्सो. हे बाहेरचं कवर प्लास्टिकचं आहे. आतमध्ये तुम्हाला पूर्ण हँडमेड पेपर्स भेटतील. आणि आमच्याकडे लेडीजसाठी खूप जास्त ऑप्शन्स आहेत. हे वॉलेट आहे. तुम्हाला हे डिफरंट डिझाईन्समध्ये आणि पॅटर्नमध्ये भेटेल. आमच्याकडे रिसेंटली लॉन्च हे पर्सेस आहे. दिस इज हे आहे. हे डिझायनर आहे. आणि आमच्याकडे हे प्लांटिंगचं पण ऑप्शन आहे. ह्यात आम्ही आत फ्लेक्स यूज करतो. सो तुम्ही ह्यात डायरेक्टली माती टाकून प्लांट लावू शकता. आणि मग आमच्याकडे कटलरीचे पण ऑप्शन्स आहेत. हे कटलरीचे ऑप्शन्स आहेत. हे पूर्ण पॅकेट तुम्हाला भेटतं विथ फ्लावर. हे सगळं फोर्क अँड स्पून. हे 900चं आहे. वी ऑल्सो हॅव स्लिंग बॅग्स अँड टोट बॅग्स. त्यात पण आम्हाला खूप ऑप्शन्स आहेत. तर हे पुणे विद्यापीठाचं स्केच आहे. तुम्ही पाहू शकता. मी विद्यापीठाचं स्केच शोधत होतो. पुण्यातला हा कसबा श्री कसबा गणपती, डॉन बॉस्को स्कूल, रामकृष्ण मठ पुणे, डेक्कन कॉलेजचं स्केच आहे. विक्ट्री सिनेमा, त्याच्यानंतर गरवारे स्कूल.
पुण्यातील बऱ्याच गोष्टीचं या ठिकाणी बऱ्याच वास्तूचं स्केच बनवण्यात आलेलं आहे. हे लँटर्न्स बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये मेणबत्ती वगैरे सोडून लाईट ठेवता येते. तुम्ही पाहू शकता. हाऊ मच इज दिस फॉर? 550. ओके 550. तर इथे दिलेलं आहे 550ला हे दिवे मिळतात तुम्हाला. ओरिजिनल आर्ट आहे. पूर्वांगण कला आणि हस्तकला हातापासून बनलेले या ठिकाणी आयटम तुम्हाला आहेत पेंटिंगमध्ये. ओके पेंटिंग्स आहेत. पिंपळाच्या पानापासून तयार केलं. अजून काय काय आहेत ना, शिवाजी महाराज आहेत, गौतम बुद्ध आहेत, बाबासाहेब आहेत. पानाचे हे सगळे नॅचरल आहेत. आयुर्वेदिक प्लांट्स आहेत. आयुर्वेदिक हे आयुर्वेदिक आहेत आणि हे सर्व जे आहेत ते मसाले आहेत. ओके मसाल्याचे प्लांट आहेत. तर भीमतडी यात्रेमध्ये अशी एक चिमुकली मला भेटलेली आहे जिचं तुम्ही कला पाहून आश्चर्यचकित व्हाल. तर ही आहे पूर्वा प्रमोद बगळेकर आणि पूर्वांगण गणेश मूर्ती कार्यशाळा ही लहान चिमुकली चालवते. अवघ्या 9 वर्षाची आहे. तर तिच्या नावाने बरेचसे पुरस्कार प्राप्त आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, ग्रँड मास्टर पदवी, जगातील सर्वात लहान माती कामाची मास्टर ट्रेनर म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्ये तिची नोंद आहे. पूर्वा तू कसं काय एवढं काय बनवते सगळं? कारण की मला लहानपणीपासून त्याची आवड आहे आणि मी ते सगळं बघितलेलं पण आहे. बाबा करतात ना माझे गणपतीच्या सीझन मध्ये 5 वर्षाची होती. एक दिवस मी बाबांना गणपती बनवताना बघितलं. मग मी पण ट्राय केलं की बा मी पण काय बनवू शकते का. मी बनवला एक घोडा आणि बाबांना म्हटलं की एक पृथ्वी आहे आणि मग बाबांनी मला गणपती शिकवणं सुरू केलं. बर बर बर. काय काय करते अजून? काय करायला आवडतं कले याच्यानंतर दुसरं अजून? डान्सिंग, सिंगिंग, मॉडेलिंग, पेंटिंग, आर्ट अँड क्राफ्ट, हुला हुपरिंग वगैरे वगैरे. मग मोठं झाल्यानंतर काय बनायचं आहे तुला? सध्या तर म्हणजे हमेशा आवड चेंज होत राहते. कधी मला वाटते ऍक्ट्रेस, कधी पोलीसवाली. बाळा तू लहान वयात खूप काही अचीव्ह केलेलं आहे. एवढ्या वयात मुलांना काय करावं समजत नसतंय. माठातलं कैरीचं लोणचं 15 प्रकारचे लोणचे आहेत. मला वाटतं तुम्हीच इन्व्हेंट केलेलं आहेत. अशा नवीन हळदीचं आहे, ओल्या हळदीचं लोणचं पाहू शकता तुम्ही. आणि लसूणचं आहे, लसणाचं माईन मूळ आणि शेवगा काल स्टॉक संपलाय. शेवग्याचं पण लोणचं होतं, काल स्टॉक संपलेला आहे त्यांचा. गाईचे चिकाचे लाडू, खरवस लाडू आपल्याला टेस्ट करण्यात दिलेला आहे. फर्स्ट टाइम तुम्हाला इनोव्हेटिव्ह मिळेल असे तुम्हाला प्रोडक्ट कुठंच मिळणार नाही. खरवस तुम्हाला मिळाला असेल लिक्विडमध्ये, पण असं दाखवत नाही. छान आहेत लाडू टेस्ट. मटकीच्या डाळीचे सांडगे आहेत, त्याचप्रमाणे स्पेशल खरवस लाडूचा बॉक्स आहे यांच्याकडे. हे बघा पोरांनो, हे आपलं सोलापूरचं एकदम शेंगा चटणी आलेली आहे या ठिकाणी. माझी लँग्वेज असं आहे कारण की मी सोलापूरच्या भागातूनच बिलॉंग करतो. तर तुम्ही पाहू शकता इकडे बरेच प्रकारचे सोलापुरी चटणीला गर्दी जोमात आहे. पुण्याच्या लोकांना सोलापुरी चटणीचा खूपच आवडलेली असं दिसून येतं. अजून एक पद्मावती महिला बचत गट म्हणून आहे, ज्या ठिकाणी विविध प्रकारचे कुरड्या, पापडं तुम्हाला मिळून जाईल. शाबूचे पापड आहेत, त्याचप्रमाणे एक कुरड्या आहेत तुम्ही पाहू शकता. मटकीचे सांडगे, कोणता आहे हा? हा बाजरीचा कसं त्याला? 100 रुपीज कोणतेही पॅकेट चालतं. मटणाचा रस्सा बनवायचा आहे. कुठलंही वाटण न घालता डायरेक्ट मिक्स करा, मटण होऊन जाईल. असा खमंग मसाला आहे, घरगुती मसाला. असा वास, मसाल्याचा खतरनाक वास येतोय. शेंगाची चटणी आहे, कारळाची चटणी आहे, त्याचप्रमाणे लसणाची चटणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेला आहे. वेगळ्या प्रकारचे चीज आहे या ठिकाणी, ऑर्गॅनिक चीज. टेस्ट कशी आहे? कंदी पेढा हा कुंदा, कंदी पेढा हा कुंदा पेढा आहे. काय काय बाया स्टॉल मध्ये तुझ्या आज? लोणी आंबोळी आहे, मंचुरियन आहे, थालीपीठ आहे, अप्पे आहेत, पुरणपोळी थाळी आहे. कांदाभजी फ्राय चालू आहे या ठिकाणी. तिकडे मांस वडी थाळी आहे या ठिकाणी. आहे जर्मनीहून हे आलेले आहेत ग्रस्त आणि हे मेयर सोबत काम करत आहेत ऍज अ व्हॉलेंटियर. बरोबर. ओके, तर तुम्ही किती मराठी बोलू शकता? बोला मराठी थोडी.
काय मराठी समजते आपल्याला? हा थोडी. कसं वाटतंय एक्सपिरियन्स महाराष्ट्राचा आपल्याला? कसं काय भावा? मी मजेत आहे. जेवण केला का? जेवण केला का? चिकन फ्राय 65. लग्न झाले का तुझं? लग्न? नो लग्न. नो लग्न? नो लग्न. बायको नाही. नो बायको? मी 19 आहे. I don't look for बायको. मी बायको शोधत नाही. मराठी बायको चालेल का आमच्या महाराष्ट्रात? नो मराठी बायको. Why? Because फूड कसं आहे? जेवण कसं आहे आमचं? मराठी जेवण खूप छान आहे. खूप छान. तिखट आहे का खूप? कसं? कधी तिखट. हा. इकडे खेकडा फ्रायचं चालू आहे नियोजन एकदम जबरदस्त मध्ये. इकडे सुरमई फ्राय आहे, कोळंबी फ्राय सुरू आहे, साधी चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी, ज्वारीची भाजरी. कसं आहे नियोजन मग? व्यवस्थित. इकडे गावरान मटण दिसत आहे, बोलाईचे मटण कडक मध्ये प्लेट आहे. इकडे स्पेशल हैदराबादी दम बिर्याणी या ठिकाणी आहे पाहायला. लाईव्ह चिकन थाळीचं प्रिपरेशन चालू आहे. कसं काय काकू, काय चालू आहे? कसा आहे प्रतिसाद पुणेकरांचा? एकदम ओके ना? अरे वा 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 वा. चिकन फ्राय बनवता वाटतं? चिकन फ्राय किती रुपयांना प्लेट आहे आपल्याकडे चिकन फ्राय? चिकन फ्राय द्यायचं म्हणलं तर 6 पीस 70 रुपये. ओके. आणि ते पूर्ण थाळी? पूर्ण थाळी 220 रुपयाला आणि स्पेशल असेल तर 280. ओके. ही चिकन थाळी बनवता वाटतं? हो, चिकन थाळी आहे. गावरान रस्सा आहे, तांबडा रस्सा, स्पेशल मच्छी थाळीचं नियोजन आहे इकडे. खानदेशी मांडे म्हणजे पुरणाची पोळीचा प्रकार बनतो पातळ. ओके ओके. पुरणाची पोळी आहे बेसिकली. बरोबर आहे. आमच्याकडे छोटी बनते, आपल्याकडे चपाती टाईपमध्ये, तिकडे मोठी चालू. बापरे. बघा पुरणाची पोळी खाण्यासाठी मांडे खानदेशातले खाण्यासाठी बघा लाईन कुठेपर्यंत लागली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, बरेचसे स्टॉल आहेत, पूर्ण काही कवर होणार नाही. 10 वाजता बंद होते आणि गर्दी पहा तुम्ही, अत्यंत जास्त प्रमाणात गर्दी आहे. पुणेकरांची तर आस्वाद घेत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मेजवानीचा. खानदेशी त्याच्यामध्ये पोळी असू द्या, परत वडी असू द्या, थालीपीठ आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक असे मिलेट आहेत. तुम्ही पाहू शकता गर्दी भन्नाट आहे या ठिकाणी. तर मी आता एक थाळी घेतो कोणती तरी, मला भूक लागली आहे, मला जेवण करायचं. मसाला आहे. इकडे हुरडा भाजला जातो. हुरडा आहे ना? वा वा. कुठून आले तुम्ही? नेवासा. अरे वा वा. आणि थंडीच्या दिवसामध्ये एकदम मस्त प्रकारचा हुरडा या ठिकाणी आलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे थालीपीठ बनवत आहेत, व्हेज थालीपीठ. तर मी पूर्णपणे आज शाकाहारीचं ऑर्डर केलेलं आहे. ज्वारीची भाकरी आहे, ठेचा आहे, पिठलं आहे आणि हे वांगे मसाला तुम्ही पाहू शकता. तर उत्तम प्रकारची थाळी मी ऑर्डर केली आहे आज. तर धन्यवाद मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि 25 डिसेंबरपर्यंत ही भीमथडीची जत्रा ॲग्रिकल्चर कॉलेज या ठिकाणी आहे, पुणे ग्राउंड. त्याचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.